आज आपण दलिया खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे हे दलिया घेतले अर्धी वाटी। इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, तर गाजर, टोमॅटो, फरसबी आणि वाटाणे घेतलेले आहेत। तर मी थोड्या प्रमाणात बनवणार आहे, जास्त मला बनवायची नाही। इथे मी कांदा असा स्लाइस करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला आलं लसूण आणि थोडीशी मिरची घेतली, तर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि असे मी ठेचून घेते। गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि आपल्याला कुकरमध्येच बनवायचे आहे। तर यामध्ये मी थोडंसं तेल टाकले, तर इथे मी 1 चमचा भरून तूप टाकते। यामध्ये थोडंसं हिंग, जिरे टाकूया आणि छान अशी हेल्दी रेसिपी आहे ही। आता यामध्ये आलं लसूण आणि मिरची हे टाकूया, छान मिक्स करून घ्यायचं। आलं लसूण मिरची परतवून झाले तर आता इथे कांदा टाकते। कांदा सुद्धा छान परतवून घ्यायचा। कांदा पण छान परतलेला आहे इथं। तर आता आपण या भाज्या ॲड करू यामध्ये। आणि भाज्या पण छान अशा तुपामध्ये परतवून घ्यायच्या। आपल्याला आणखीन कोणत्या भाज्या घालायच्या असेल यामध्ये, तर आपण यामध्ये भाज्या दुसऱ्या पण घालू शकतो। इथं भाज्या परतून झालेल्या आहेत। आता इथे मी सुके मसाले घेतले, अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला आणि 1 चमच लाल तिखट। आता यामध्ये मी दलिया टाकते, तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आणि इथे मिक्स करून घ्यायचं। हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला इथे मॅगी मसाला मी घेतलेला आहे, तर तो टाकणार आहे। मॅगी मसाला इथे सर्व टाकते। चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये। मी ते पुन्हा मिक्स करून घेते। अर्धी वाटी दलिया घेतलेले, तर मी इथे 3 वाटी पाणी टाकते। आपल्याला दुप्पट प्रमाणात पाणी टाकायचं आहे। आणि 5 शिट्ट्या होईपर्यंत छान हे शिजवून घ्यायचं। तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेते आणि मस्त 4-5 शिट्ट्यामध्ये आपला दलिया तयार होईल। इथे मी कुकरचं झाकण काढून घेते
तर इथे आपली खिचडी छान अशी तयार झालेली आहे आणि मस्त अशी मऊ शिजलेली आहे. तर आता आपण वरून एक तडका देऊया. चम्मच मी तूप घेतलेलं आहे, तर आता मी गरम करते. इथे छान गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडेसे जिरे टाकते, लाल सुक्या मिरच्या, इथं मी कोशिंबीर बनवलेली आहे काकडीची. तर त्यामध्ये मी काकडी किसून घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आणि दही. तर यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकते. तर बघा कशी मस्त अशी खिचडी आणि कोशिंबीर आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.